नमस्कार. विधानसभेच्या रणधुमाळीत डे विथ लीडरच्या न्यूज 18 लोकमतच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. आज मी आहे रावसाहेब दानवे भोकरदन यांच्या बंगल्यावर. सकाळचे 8 वाजलेले आहेत आणि अगदी सकाळपासून रावसाहेब दानवे यांच्याकडे ते मतदारसंघातले असतील, आजूबाजूची सगळी लोक असतील, भेटीगाठी दौरे हे सगळे सुरू झालेले आहेत. यानंतर काही गावभेटी आहेत, ज्येष्ठ नागरिकांचा मेळावा आहे, केंद्रीय माजी राज्यमंत्री आणि एक स्टार प्रचारक ज्यांच्या बोलीभाषा, ज्यांच्या स्वभावातनं अनेकदा स्पष्ट वक्तेपणा हा कायम त्यांचा ॲसेट राहिलेला आहे. मात्र तोच स्पष्ट वक्तेपणा त्यांच्या काही गोष्टी त्यांना वादात देखील अडकवतात. कालच त्यांनी आपल्या कार्यकर्त्याला लाथ मारल्याचा व्हिडिओ वारंवार व्हायरल होत होता. मात्र दिल्लगी या शब्द जो वापरला त्यांनी की या दिल्लगीत आम्ही मैत्री दोस्ती यार इथे सगळं करतो. रावसाहेब आता निघतायत. दिवसभर हा प्रचार दौरा राहणार आहे. फक्त राजकीय नेता म्हणूनच नाही तर एक बाप म्हणून देखील रावसाहेब दानवे यांचा हा दौरा महत्त्वाचा आहे. संतोष दानवे त्यांच्यासोबत आहेत. याचसोबत आत्ता यावेळी पहिल्यांदा त्यांची मुलगी देखील कन्नडमधून निवडणूक लढवते. त्यामुळं फक्त एक राजकीय नेता म्हणून नाही तर बाप म्हणून एक राजकारणी मैदानात आहे. आणि त्यामुळं ह्या सगळ्या दौऱ्याला आपण एकच प्रश्न घेऊया आणि परत मी तुमच्यासोबत आहेच. मी जसं आत्ता उल्लेख केला की फक्त राजकीय नेता म्हणून नाही तर एक बाप म्हणून ही निवडणूक महत्त्वाची आहे. इकडं मुलगा आहे, दुसरीकडं कन्नडला पहिल्यांदाच मुलगी देखील सोबत मैदानात आहे. काय बाप म्हणून काय वाटतं, नेता म्हणून सांगू नका. अरे ही निवडणूक बापाची आणि मुलाची नाही आहे. संतोष एक भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे आणि राज्यामध्ये मी फिरत असताना जी जबाबदारी पक्षानं माझ्यावर दिली आहे तर आत्तापर्यंत सगळा वेळ माझा पक्षाच्या कामात फिरण्यात गेला. अजून मुलगा म्हणून मी या मतदारसंघामध्ये 10 गावातसुद्धा गेलो नाही. मी मराठवाड्याच्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये जाऊन आलो. मी नागपूरला जाऊन आलो विदर्भात. मी उत्तर महाराष्ट्रात जाऊन आलो. मी पश्चिम महाराष्ट्रात जाऊन आलो. आणि आत्ता ज्या ज्या ठिकाणी मला पक्ष पाठवतो त्या ठिकाणी मी जाऊन येतो. शेवटचे 2-3 दिवस मी फक्त या मतदारसंघात फिरणार आहे. म्हणजे कार्यकर्ता म्हणून मी जशी बाकीच्यांची निवडणूक लढतो तशीच संतोषची कार्यकर्ता म्हणून निवडतो. तो स्वतः सक्षम आहे, कार्यकर्ते त्याच्यासोबत आहे. त्यामुळे मला काही चिंता नाही. या मतदारसंघात 100% आम्ही जिंकू. तसं मी तुमचं दिल्लीतलं देखील घर बघितलं आहे. 100-150 लोक बसलेली आहेतच. या घराला तटबंदी फक्त मोठी आहे पण सकाळपासून बघतोय की तेवढाच ओघवता म्हणजे गर्दी, लोक येत आहेत, जात आहेत, भेटत आहेत. आणि या सगळ्या गोष्टी तुमचा ॲसेट आहे खरं तर. पण काही गोष्टी अशा घटना घडतात की ज्यातनं तुम्हाला ट्रोल केलं जातं किंवा त्याच्यातनंही केलं असतं. कालची घटना की एका कार्यकर्त्याला लाथ मारतानाच व्हिडिओ व्हायरल होते. काय नेमकं दिल्लगीत झालं असं, काय नेमकं झालं काय हे तर त्याला विचारलं पाहिजे. लाथ मारणारापेक्षा लाथ कोणाला मारली त्याला विचारलं पाहिजे. आणि लाथ नाही मारली तो माझा रोजचा मित्र आहे. आम्ही दोघं एकाच वयाचे. अर्जुन गोतकर आले, आमचे दोन्ही हात गुंतलेले. माझं मागून शर्ट गुंतलेलं होतं, ते शर्ट काढायला गेला. मी तो काऊन असं करू राहिला, आम्ही तर चर्चा करून त्याला या बाजूला असं म्हणत त्याला विचारून त्याचा घ्या ना तो व्हिडिओ. माझं विचारण्यापेक्षा मी त्याची भेट घालतो तुम्हाला. हा प्रवास चालू राहणार आहे. आपण बघितलं की मी दिल्लगीचा जो मुद्दा केला की रावसाहेब दानवे यांच्याकडे असणार हा गोतावळा हा दिवसभर आपण पाहणार आहेत. डे विथ लीडरमध्ये सध्या पुढचा पट्टा कुठं असणार आहे हे देखील आपण पाहूयात.